बंडखोर खासदारांना मनोज जरांगे पाटलांनी सुनावलेला आहे. ज्या पक्षात गेलाय तिथे उभे राहा, तिथं निवडून या. बंडखोरांच्या पक्षांतरावर मनोज जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्धवट सोडून जायला पाहिजे नको होतं. बंडखोर खासदारांना जरांगे पाटलांनी सुनावलंय. खासदारांनी ज्या पक्षात गेले तिथे उभे राहून निवडून यायला पाहिजे होतं, असं स्पष्ट मतही जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना अर्धवट सोडून जायला नको होतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर खासदारांच्या या पक्षांतरावर, खासदारांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटलांनी आपली टू द पॉइंट भूमिका मांडलेली आहे. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर बंडखोर खासदारांना मनोज जरांगे पाटील यांनी सुनावलंय. खासदारांनी ज्या पक्षात गेले तिथे उभे राहून निवडून यायला पाहिजे होतं, असं स्पष्ट मत व्यक्त केलं. उद्धव ठाकरे यांना अर्धवट सोडून जायला नको होतं, असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आपलं मत मांडलेलं आहे. नुकताच एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पुन्हा एकदा बंडखोरी झाली. तुम्हाला विचारण्याचं कारण म्हणजे त्यातले बहुतांश खासदार हे मराठवाड्यातले आहेत, म्हणजे धाराशिवचे आहेत, परभणीचे आहेत, हिंगोलीचे आहेत, तिकडचे खासदार त्याच्यात आहेत. कसं बघता या बंडखोरीकडे, या बंडाळीकडे? तुमचं काय बघण्याचा दृष्टिकोन आहे मनोज जरांगे पाटलांचा? नाही, मी त्या राजकारणात पडत नाही दादा, कधीच पडत नाही. ते कुंकडं जाऊन काय हो, आमचं कुणीच नाही. आमचं म्हणजे जनतेचं, आता मराठा समाज म्हणून नाही म्हणत, जनतेचं कुणीच नाही. जे ते आपल्या तेपल्या सोयीने चालले आहेत. कोण कोणाचंही काही मेळ लागाना, काही ताळ लागाना, कोणी कोणाचं बसतंय, कोणी कोणाचं उठतंय, काही मेळ लागत नाही. परंतु असं व्हायला नको, असं व्हायला नाही पाहिजे कधीच, की निवडून आलाय न दुसरीकडे गेलाय असं नाही. तुम्ही जाऊ नका असं म्हणणं नाही. तुम्ही भाजपमध्ये जा, शिंदे साहेबाकडे जा, तुम्ही कोणाकडे जा. अरे इकडून लोक निवडून देतात आणि मग तुम्ही दुसरीकडेच निघून जाणार, त्याचे अर्थ वेगळे होते. उदाहरण द्यायचं ठरलं समजा तर, तरचा विषय चाललाय, ते गेले का माझं दुःख नाही, नाराजी नाही. पण मला वाटतंय ते मी प्रखर बोलणार, मी सोडणार नाही बोलायचं. बिलकुल असं अर्धवट कुणाला सोडून कधी गेलं नाही पाहिजे. कारण ते अजिबात नाही जायला पाहिजे. कारण तुम्ही भाजपचे आहेत, उद्या खासदार निवडून आले, तुम्ही जाताना काँग्रेसमध्ये, असं कसं चालत? तुम्ही शिवसेनेतून निवडून आले, तुम्ही जाणार इकडं राष्ट्रवादी, असं कसं चालत? तुम्ही असं नाही करायला नाही पाहिजे कधी. तुम्ही तिकडून उभा राहा, तिकडं जा आणि निवडून या, काही अडचण नाही आहे. पण असं धोके देऊन जायला नाही पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. याच्यात काय म्हणजे शिंदे साहेबाकडे गेले म्हणून काय माझं ही नाही, शिंदे साहेबाचं माझं मित्रत्व आहे, त्याचं काही अडचण नाही आहे. पण काय होतं ते सांगतो तुम्हाला. समजा उदाहरणार्थ त्यावेळेस आता आम्ही म्हणलो भाजपचं एक बी खासदार निवडून नाही येऊन द्यायचं, नाही आले समजा, सगळे पडले. आता उद्या फडणवीस साहेब काय म्हणते, जरांगे पाटील तुम्ही किती का पाडा आमची, तुम्ही निवडून दिलेच आम्ही आमच्याकडे आणून, काय आमच्या मरमरीला अर्थ राहिला जनतेच्या आणि आमच्या? समजा उदाहरणार्थ त्याच्यापेक्षा ते भाजपचेच निवडून आले चांगले नाही का? मग अशी मनस्थिती लोकांची होती. मी झी24 हे लय भयानक सांगायला लागलोय. कारण लोकांचा रोष, शेतकऱ्यांचा रोष, समजा सरकारविषयी किंवा महाविकास आघाडीविषयी, आणि लोकांनी आम्ही आणले कोतो निवडून, चाल भाजपचे पुरे पाडायचे खासदार, एक नाही येऊन द्यायचा, आणि पाडले पुरे. जवळपास 29 ते 31 खासदार पाडले समजा आम्ही भाजपचे, आणि जाहीर आहे ते, काय आता खरं खोटं सांगायची काय गरज नाही, पाडले आम्ही. आणि मग आता फडणवीस साहेब उद्या आम्हाला हसत बी म्हणायला बसलेत ना, अहो जरांगे पाटील तुम्ही किती पाडा आमचे, पडू द्या, निवडून आलेले आम्ही आमच्याकडे आणून, काय राहिलं आमचा घंट्या? मनोज जरांगे पाटलांनी या 6 फुटीर खासदारांवर टीका केल्याच्या नंतर आम्ही स्वतः या 6 खासदारांना संपर्क केला, मात्र त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला देखील नकार दिलेला आहे.